पारदर्शकता आहे तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही। आज जो मोबाईल आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडलेकर यांनी जो वापरला याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे। त्याच्यावरनं कोणाला फोन गेले, कोणाचे फोन त्याच्यावरनं आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे। परंतु अचानक घटना घडली 4 जूनला आणि त्याचा गुन्हा दाखल झाला 16 जूनला। 10 दिवस या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही। आमच्या माहितीप्रमाणे या 10 दिवसामध्ये हे मोबाईल पण बदलले गेले अशी आमची माहिती आहे। ती योग्य वेळी आम्ही जाहीर करू। परंतु त्यांनी काल जो खुलासा केलेला आहे पत्रकार परिषद घेऊन, या पत्रकार परिषदेत त्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही AROला प्राधिकृत केलं होतं की एक मोबाईल वापरायला। त्या गुरव नावाच्या माणसाचा मोबाईल होता। कोणाला प्राधिकृत केलं आम्हाला माहित नाही। आम्ही पण असिस्टंट AROना विचारलं, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं याचं उत्तर नाहीये, कुठल्याही प्रकारची अधिकृत पत्र नाहीयेत। आणि जर तो नियम असेल तर हा नियम हा देशातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये नियम सारखा असायला पाहिजे। इकडेच फक्त नियम असून चालत नाही। मोबाईल वापरायचा असेल तरी तो कोणी वापरायचा याचा नियम आहे। महागुरव कोण आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी काल असं सांगितलं की आम्हाला एनकोरला डाटा अपडेट करण्यासाठी आम्हाला OTP येतो, या OTP वरनं आम्ही तो डाटा अपडेट करतो। हा फोन ज्यावेळेला सुरेंद्र अरोरा आणखीन शहा यांनी ज्यावेळेला ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर तो फोन बाहेर काढून पाठवला, त्या फोन पाठवून दिला। जर हा फोन दुपारी 2 नंतर बाहेर गेला तर त्याच्यानंतरचे जे राउंड्स होते हे त्यांनी कुठल्या फोनवरनं अपडेट केले